हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज आपला गोव्यामध्ये दुसरा दिवस आहे आणि आज आपण जाणार आहोत साऊथ गोवा साईडला फिरायला. तिथे खूप सारे बीचेस आहेत. काल आपण सर्व चर्च बघितले, आता आज आपण बीचेस बघणार आहोत. तर मग बघू आता इथे कुठले कुठले बीचेस आहेत ते बघूया आपण. तर चला आता आपण निघूया. तर आता आपण साऊथ गोवा साईडला चालू आहे. तिथे खूप सारे बीचेस आहेत. तिथले पण बीचेस खूप सुंदर आहे बघण्यासाठी. तर आता आपण तिकडे जाऊया, बघू कुठले कुठले ॲक्टिव्हिटीज आहेत आता चालू. कारण आता आम्ही आलो म्हणजे जून स्टार्ट झाला, तर मे एंडिंग आणि जून स्टार्टिंग. तर या याच्यामध्ये पण कसं गोव्याची वाईब येते हे पण बघायला मिळेल. ते पण मी तुम्हाला सांगते. आणि आता ॲक्टिव्हिटीज चालू आहेत की बंद आहे ते पण आता तिथे गेल्यावरच कळेल. मग आता बघू आपण तिथे जाऊन बघूया तिथले बीचेस कसे आहेत आणि ॲक्टिव्हिटी पण कुठल्या चालू आहेत की नाही ते पण आपण बघूया तिथे जाऊन. चला आता आपण निघूया साऊथ गोवा बीचला. हे रस्ते पण बघा फ्रेंड्स, छोटे छोटे रस्ते आणि बाजूला पूर्ण ग्रीनरी, खूप मस्त वाटत होते बघायला. तर फायनली आता आपण इथे साऊथ गोव्याच्या बीचवर पोचलो आहे. हे बीचचे जे नाव आहे ते कोला बीच म्हणून हे आहे, इथलं नाव आहे. तर इथे आल्यानंतर आपली जी प्रायव्हेट आपण गाडी घेऊन येतो ती पार्क करावी लागते आणि त्यांची गाडीने इथून पुढे एक 15-20 मिनिटाचा अंतरावर आहे. तर तिथे आपण यांच्या गाडीने आपल्याला जावं लागेल तिथे. तर पर सीट ते बोलतात जाऊन येऊन, म्हणजे जायचे 100 आणि यायचे 100 असे पर पर्सन 200 रुपीज जाऊन येऊन लागतात. तर मग आपण ही गाडी केलेली आहे. आता या गाडीमध्ये आपण सर्वजण तिकडे जाऊया बघू. तर आम्ही आता इथे कोला बीचला आलो आहे. खूप ऑफ रोड होता, पूर्ण मजा करत आलो आम्ही. आता इथे आलं पूर्ण असं जंगल टाईप रोड होता, खूप छान वाटलं. या आता हे बघा, इथून आपल्याला खाली जायचं आहे बीचच्या इथून. आता आपण तिथे जाऊ. तसं वरतून बघून तर समजत नाहीये की खाली गेल्यावर बीच कसा असेल. त्याचं आता आपण बघूया. ही बघा आपली टीम. हाय. ते हे बघा, पूर्ण खाली आल्यावर जो काही बीच दिसला ना गाईच, खूप सुंदर वाटला आम्हाला. म्हणजे तो बीच बघतच राहा असं वाटत होतं. मस्त, खरंच गोवा वाईब आली. म्हणजे तुम्ही बागा बीचला वगैरे जरी सगळीकडे फिरलात तरी इथे येणं मी सांगेल की मस्त आहे. खरंच या, म्हणजे इथे आल्यानंतर खरंच जाणवते की आपण गोव्याला आलो आहे आणि गोव्याचे वाईब येत आहेत. खूप छान वाटतं. इथे असा छोटासा तलाव आहे, तिथे तुम्ही काय राईड पण करू शकता. ते बघा इथे. त्यानंतर आम्ही दोघांनी बीचचा आनंद घेत एकमेकांसोबत थोडा वेळ घालवला आणि मग आपण तिथून निघूया. तर त्यांचीच हीच गाडी असते तिथे परत आपल्याला सोडवायला. आता आपण आपल्या गाडीकडे निघूया. त्या कोला बीचवरनं आता आम्ही इथे आलो आहे. काबो दे रामा बीच आहे हा, आणि फोर्ट पण आहे इथेच आहे. पण इथे येण्याचा टायमिंग जो आहे तो 5:30पर्यंत हे बंद होतं. जर तुम्ही पण येणार असेल तर थोडं लवकर या. जस्ट आम्ही पोहोचलो आणि ते बंद झालं, त्यामुळे आता आपल्याला इथला व्ह्यू बघता नाही येणार, तुम्हाला दाखवता नाही येणार. तर मग आता आपण पुढच्या बीचवर जाऊया. पण मग तुम्ही पण याल तर मग तर थोडं आधीच या बीचवर येण्याच्या आधी, थोडं 5:30च्या आधीच या. ठीक आहे. तर चला आता आपण जाऊया पुढच्या बीचवर. या. आता आपण पुढच्या बीचवर आलो आहे. तो आहे अगोंडा बीच आहे. तो पण खूप सुंदर आणि मोठा आहे.
पूर्ण क्रिस्टल वॉटर आहे, म्हणजे एकदम सुंदर पाणी दिसतं. तुम्ही या इकडे पुढे या. खूप छान आहे, खूप छान आहे. म्हणजे साऊथचे जे साईडचे बीच आहेत तर ते सुद्धा खरंच आवर्जून नक्की बघा, खूप सुंदर वाटतं. परत आणि गर्दी खूप कमी आहे. आणि या महिन्यामध्ये म्हणजे मेन म्हणजे गर्दी पण खूप कमी मिळाली, नाही तर खूप भीड असेल तरी एवढा मजा नाही येत. तर आता खूप छान एन्जॉय करता आला आम्हाला पण. आता आम्ही साऊथ गोवावरून आपल्या इथे परत आता नॉर्थ साईडला आलो आहे. आम्ही आमच्या आता हॉटेलच्या इथेच आलो आहे. आता थोडं आज लवकर आलो आहे म्हणून आमच्या इथे पण मार्केट असं आहे. तर आपण त्या मार्केटमध्ये मला एक वन पीस आवडला आहे. हा वन पीस आवडला आहे. तर आपण बघूया आतमध्ये विचारून कसं आहे काय. ये कैसा है वन पीस? और ठीक है वो निकाल के दे दो. हाँ पॉज करके. ये वाला हम किस लेते और टॉप भी लेते. तुम्ही पण कधी इथे आलात तर इथे खूप खरंच छान छान वेगळे म्हणजे सिरियसली गोवा टाईप वन पीस आहेत. इकडे आपण इथून बघू. खरंच खूप छान सुंदर आहे. म्हणजे आपण आपली शॉपिंग करून जरी आलो तरी इथे आल्यावर अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत खरंच वेगळ्या वाटतात, तर त्या खरंच घेण्याची इच्छा होते. जसं की आता मी शॉपिंग करून आली तरी पण इच्छा होते तिथे काहीतरी घेऊन जा. तर अशी सर्वच मार्केटमध्ये छान अशी छान छान सुंदर सुंदर वस्तू आहेत. आता आपण हे घेऊया. आता आपण बीचवरनं रूमवर गेलो, फ्रेश झालो, चेंज केला आणि आता आम्ही आलो आहे जेवायला. थोडं आमच्या रूमच्या बाहेरच मस्त मार्केटच्या इथेच वॉकेबल डिस्टन्समध्येच आहे. आपण हे रेस्टॉरंटमध्ये आलो आहे. आता मस्त जरा खाऊया. आता आम्ही जेवण झाल्यानंतर थोडी आईस्क्रीम खाऊया. आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर आम्हाला रस्त्यात असा सुंदर पाऊस लागला. खूप छान वाटलं होतं. मस्त आम्ही भिजलो पावसात. बाहेर पडतोय पाऊस आणि आम्ही चालता चालता सर्वजण असं आडुशाला बसलोय. रात्रीचे किती वाजले सिद्धे? 1 वाजला. रात्रीचा 1 वाजला. 1:30 वाजला. 1:30 वाजला. 1:30 वाजता आम्ही असं बाहेर. आमची रूम अजून थोडी लांब आहे पण मग आम्ही बसलो आता पावसाची थांबायची वाट बघत. म्हटलं आपण एक छोटंसं छान मुवमेंट वाटतंय, मस्त बसलोय आम्ही, तर ते पण तुमच्यासोबत शेअर करा. आमची लाईन दाखवा ना. अंदर येतोय कोण? तर आता आम्ही रूमवर आलोय. आता झोपतो. पावसामुळे आम्ही भिजलो, परत आम्ही चेंज केले कपडे
आणि आता आजचा ब्लॉग पण आपण इथेच संपवू. भेटूया उद्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये. उद्या आपण गोव्याचे नॉर्मल साईट सीन जे आहेत जवळपासचे ते, किंवा जवळचे जे बीच आहे, बागा बीच, अजून कुठला बीच बोलला तुम्ही? हां, कलंगूट बीच वगैरे असंच फिरणार आहोत. आता ते बघू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या आम्ही पाण्यात खेळणार आहोत सर्वजण, कारण फर्स्ट डेला आपण चर्च वगैरे बघितलं. आज आपण जे साऊथ साईडचे बीचेस होते ते बघितले. आता उद्या आपण लोकल साईट सीन जे आहे इथले ते बघू, इथले जवळचे बीच बघू आणि पाण्यात खेळू. तर मग उद्या आपण बीचवर खेळूया. आता आजचा ब्लॉग इथेच संपूया. सर्वांना गुड नाईट. माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघा, सर्व ब्लॉग बघा. आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय, गुड नाईट. गुड नाईट.